इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl अतिशय सोपा टॉपिक आहे, खूप महत्त्वाचा आहे. तर क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट ऑफ इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस आपण शिकलो, पुन्हा आपण रिवाइज करू. पण इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसमध्ये जे काही रिझल्ट्स आपल्याला मिळणार आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. मग पहिली गोष्ट रिझल्ट्स काय आले ते बघूया. आपण काय केलं, ॲक्वेस NaClचं इलेक्ट्रोलायसिस केलं. ॲक्वेस NaCl मध्ये आपल्याकडे Na+ आणि Cl- हे दोन आयन्स होते. तर यातला Na+ हा कॅथोडवर डिपॉझिट झाला आणि ॲनोडवर Cl- दोन Cl- एकत्र आले, Cl2 क्लोरीन गॅस बनला आणि दोन इलेक्ट्रॉन रिड्यूस झाले. दोन इलेक्ट्रॉनचे रिडक्शन होऊन हे इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर झाले टुवर्ड द कॅथोड. Na+ या ठिकाणी आला, 2 टाइम्स Na+ जर असतील दोन इलेक्ट्रॉन त्यांनी गेन केले, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, दॅट इज ऑक्सिडेशन. ओके, इलेक्ट्रॉन्स लॉस होऊन गेले, इथे इलेक्ट्रॉन्स कॅप्चर केले गेले सोडियम कडून, दॅट्स वाय सोडियम मेटल डिपॉझिट झाला. तर दोन गोष्टी आहे, सोडियम डिपॉझिट पण होतोय, क्लोरीन गॅस पण बनतोय, राईट. दोन रिझल्ट हे आले. तर या रिझल्ट्स मध्ये किती सोडियम डिपॉझिट झाला ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. किती क्लोरीन गॅस निघून जातोय ते कॅल्क्युलेट करावं लागेल. किती इलेक्ट्रॉन्स लॉस होत आहे ते कॅल्क्युलेट करावं लागेल. मग हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण आता जो टॉपिक शिकतोय दॅट इज क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट्स ऑफ इलेक्ट्रोलायसिस. इलेक्ट्रोलायसिस मध्ये दोन गोष्टी होत आहेत, एक मेटल डिपॉझिट होतोय आणि दुसरी गोष्ट इलेक्ट्रॉन्स लॉस किंवा गेन होत आहेत. इलेक्ट्रॉन्स लॉस पण होत आहेत आणि गेन पण होत आहेत. मग ओव्हरऑल किती लॉस होणार, किती गेन होणार हे आपल्याला शिकायचं आहे. आपल्याला काय शिकायचं आहे, किती इलेक्ट्रॉन लॉस होणार, किती इलेक्ट्रॉन्स गेन होणार. मग वन बाय वन आपण यातील काही गोष्टी शिकत जाऊ. आता इथे इलेक्ट्रिसिटी आहे. मग इलेक्ट्रिसिटी जर आहे तर पहिलाच टॉपिक कॅल्क्युलेशन्स ऑफ क्वांटिटेटिव्ह इलेक्ट्रिसिटी पास. किती इलेक्ट्रिसिटी पास करणार तुम्ही, तर पहिला फॉर्म्युला इलेक्ट्रिसिटीसाठी. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर दिस कॅल्क्युलेशन्स ऑफ क्वांटिटेटिव्ह इलेक्ट्रिसिटी पास. हाऊ मच इलेक्ट्रिसिटी पास हे आपल्याला शिकायचं आहे. मग इलेक्ट्रिसिटी पास होते म्हणजे काय, पास होणार चार्ज. चार्ज कशाने डिनोट करतो आपण, क्यू ने, डिनोटेड बाय क्यू अँड मेजर्ड इन कुलम. कशात मोजतो आपण, कुलम मध्ये. इज इक्वल टू हाऊ मच चार्ज इज पास, I इलेक्ट्रिसिटी, दॅट इज डिनोटेड बाय I मल्टिप्लाइड बाय denoted by I and measured in ampere, right? Okay, multiplied by time in second or minute. So I multiplied by T. I multiplied by T means what? Q. That is amount of charge pass. किती करंट किती वेळेपर्यंत तुम्ही फ्लो करताय तेवढा चार्ज फ्लो होईल, तेवढी इलेक्ट्रिसिटी फ्लो होईल. दिस इज फॉर्म्युला नंबर 1. व्हॉट इज द फॉर्म्युला? Q is equal to I multiplied by T. What is Q? Q is the charge, I is the current, T is the time. Now second formula. What is this second formula? Calculations of moles of electron pass. किती electrons pass झाले? Moles of electrons. तर moles of electrons का म्हटलं आपण? Moles of electrons का म्हणतोय? कारण इलेक्ट्रॉनची संख्या खूप जास्त असेल, खूपच जास्त, 1 2 3 10 12 असे इलेक्ट्रॉन्स नाही पास होणार आहे, हजारो इलेक्ट्रॉन्स पास होतील. मग त्याच्यासाठी 1 मोल कन्सेप्ट असतो. मग 1 मोल इलेक्ट्रॉन्स म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स, 1 फॅरेडे इलेक्ट्रॉन्स. नवीन कन्सेप्ट आहे इलेक्ट्रिसिटी मध्ये. सो 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स मीन्स व्हॉट, द टोटल चार्ज पास that is 1 mole of electrons, and that is how much charge of 1 mole of electrons, 96,500. 1 मोल इलेक्ट्रॉन्स म्हणजे किती, 1 मोल इलेक्ट्रॉनचा चार्ज किती होणार, तर तो 96,500 कुलम, 96,500 कुलम इतका चार्ज फ्लो होणार. केव्हा, 1 मोल इलेक्ट्रॉन फ्लो होणार तेव्हा. मग 1 मोल इलेक्ट्रॉनला काय म्हणणार, तर एकदम सोपं आहे, त्याला डिनोट केलं आपण 1 फॅरेडे. 1 मोल इलेक्ट्रॉन्स म्हणजे किती, 1 फॅरेडे. सो व्हॉट इज 1 फॅरेडे? 1 फॅरेडे इज इक्वल टू 96,500 coulomb. This is called 1 mole of electrons.
मग 1 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास होत आहे, तर आपल्याला ऍक्च्युअल इलेक्ट्रॉन्स किती पास झाले ते जर काढायचं असेल तर त्यासाठी फॉर्म्युला तयार होईल. आता ऍक्च्युअल इलेक्ट्रॉन्स पास, ऍक्च्युअल इलेक्ट्रॉन पास एकदम सोपा फॉर्म्युला आहे. Q अपॉन 96,500. ओके, Q कशात मोजणार? कुलम मध्ये. आणि 96,000 हे पण काय आहे? कुलम मध्येच आहे. बरोबर आहे, चार्ज आहे ना तो. मग कुलम मोल पर इलेक्ट्रॉन, कारण हा नंबर ऑफ मोल्स आहे. हा कुलम मोल पर इलेक्ट्रॉन. चलो ठीक आहे, नेक्स्ट. बरोबर आहे. ओके, तर फॉर्म्युला नंबर 3. पहिला फॉर्म्युला काय? Q is equal to I into T. Second, Q upon that is second formula only. पहिला आणि दुसरा दोनच झाले. फॉर्म्युला नंबर 3, कॅल्क्युलेशन्स ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म. आपण या टॉपिक वर आलो. प्रोडक्ट जो फॉर्म होणार आहे हा Na+ फॉर्म होईल इथे, किंवा Na सोडियम फॉर्म होणार आहे, क्लोरीन फॉर्म होणार आहे. मग किती मोल्स मध्ये फॉर्म होणार? थर्ड, कॅल्क्युलेशन्स ऑफ number of moles of product form. किती प्रोडक्ट फॉर्म होणार आहे? ओके, मग यासाठी फॉर्म्युला एकदम सोपा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? तर प्रोडक्ट फॉर्म होणार आहे यासाठी आपल्याला एक कन्सेप्ट लागणार आहे, मोल रेशो. कोणता कन्सेप्ट लागणार आहे? मोल रेशो. मी त्याला एक डिफरंटली त्याला फॉर्म्युला नंबर 4 म्हणून पहिले शिकवतो, आणि तो मोल रेशो आपल्याला या प्रोडक्ट फॉर्म साठी लागेल. हा मोल रेशो काय असतो ते समजून घ्या. आता मोल रेशो काय असतं बघा. आपलं काय ठरलंय? रिएक्शन्स आहे आपल्याकडे Na+. किती चार्ज आहे त्याच्यावर? एकच पॉझिटिव्ह चार्ज. त्याला सोडियम सॉलिड फॉर्म करण्यासाठी आपल्याला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? एकच. हा एक इलेक्ट्रॉन ऍब्सॉर्ब करेल, सोडियम सॉलिड होऊन जाणार. 1 इलेक्ट्रॉन. ओके, प्रोडक्ट किती फॉर्म झाला? 1 मोल. इलेक्ट्रॉन किती ऍब्सॉर्ब झाला? 1. मग मोल रेशो काय असतो? मोल रेशो इज इक्वल टू प्रोडक्ट अपॉन इलेक्ट्रॉन्स. मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म इन हाफ रिएक्शंस and moles of electron required for half reactions. Moles of product form upon moles of electrons required. This is the formula of mole ratio. मग हा रेशो बघा आता. किती प्रोडक्ट फॉर्म होतोय? सोडियम एकच. किती इलेक्ट्रॉन लागतोय? एकच. 1 by 1. This is the ratio. सपोज मॅग्नेशियम आहे आपल्याकडे Mg2+. Mg2+ साठी किती इलेक्ट्रॉन्स लागणार? 2. इलेक्ट्रॉन्स किती लागतील? 2. बरोबर. मग काय तयार होईल? Mg सॉलिड फॉर्म होईल. का हो? Mg सॉलिड किती मोल्स फॉर्म होत आहेत? ओनली 1. किती इलेक्ट्रॉन्स लागणार आहे? 2. म्हणजे मोल रेशो लक्षात आला का तुमच्या? कसा काढायचा? किती प्रोडक्ट्स बनणार आहे आणि त्या प्रोडक्ट बनवायला किती इलेक्ट्रॉन्स लागणार आहे, दॅट्स कॉल्ड मोल रेशो. याला काय म्हणणार? मोल रेशो. मग आपण फॉर्म्युला नंबर 3 वर येऊ आता. मग कॅल्क्युलेशन्स ऑफ नंबर्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म किती होतोय? दॅट इज इक्वल टू Q, वरचा फॉर्म्युला घ्या, अपॉन 96,500 मल्टिप्लाइड बाय मोल रेशो. विषय संपला. समजलं फॉर्म्युला? सेकंड फॉर्म्युला उचलून फक्त मोल रेशोने मल्टिप्लाइड करा तर थर्ड फॉर्म्युला तयार होऊन जाईल. काय सेकंड फॉर्म्युला? Q upon 96,500. थर्ड फॉर्म्युला मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म इज इक्वल टू Q upon 96,500 multiplied by mole ratio. Simple. What is mole ratio? Mole ratio means what? It is the ratio of moles of product form upon moles of electron required. What is the formula number 4? Mole ratio चा फॉर्म्युला काय? Moles of product form. किती प्रोडक्ट फॉर्म होतो आणि तो फॉर्म करण्यासाठी इलेक्ट्रॉन्स किती रिक्वायर्ड आहे? मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड. किती
किती फॉर्म्युले झाले हो? 4. हे कामाचं आहे का? रब करू. हे तुम्हाला समजवण्यासाठी एक्झाम्पल दिले होते मी खाली. कळले तुम्हाला ते? सोपं आहे ते, काही विशेष नाही. मला स्पेस पाहिजे होता म्हणून मी ते परत वरती घेतलं. किती प्रॉब्लेम झाले आपले? 4. पहिला काय? दुसरा काय? 96,500 डिवाइड Q upon 96,500. This is actual electron pass. Actual electron किती पास झाले तर 96,500 भागीला Q भागीला 96,500. तिसरा फॉर्म्युला मास ऑफ प्रोडक्ट. ऍक्च्युअल मास किती बनतंय? ओके. मास प्रोड्यूस Q upon 96,500 multiplied by mole ratio. Formula number 4 for mole ratio. What is mole ratio? Mole ratio is equal to बरोबर. आता फॉर्म्युला नंबर 5. काय फॉर्म्युला आहे? जो तिकडे 4 नंबर असेल, कॅल्क्युलेशन्स ऑफ मास प्रोडक्ट. मास ऑफ द प्रोडक्ट. कॅल्क्युलेशन्स ऑफ मास. हे काय होतं? मोल्स. आता काय आहे? मास. मास ऑफ प्रोडक्ट. प्रोडक्टचं मास किती? प्रोडक्टचं मास किती कसं काढणार? फॉर्म्युला तोच आहे, फक्त एक गोष्ट ऍड होईल आता. काय? मोल रेशो. तो मोल्स ऑफ प्रोडक्ट मल्टिप्लाइड बाय मोलर मास ऑफ प्रोडक्ट. मोलर मास काढण्यासाठी मोलर मास ऑफ प्रोडक्ट एक्स्ट्रा ऍड करून घ्या. लुक एट हियर द फॉर्म्युला. व्हाट इज दिस? Q upon 96,500 multiplied by mole ratio multiplied by molar mass. मोलर मास आहे ना? हो. झालं. काय ऍड झालं इथे? सर इथे टाइम पण घेतलाय. हा तो Q ला एक्सपांड केला ना. हाच आहे ना फॉर्म्युला. I मल्टिप्लाइड बाय T ना. Q ला एक्सपांड करून घ्या. नको करा. करायचं असेल करा, नाही करायचं असेल नको करा. करायचं एक्सपांड I मल्टिप्लाइड बाय T करू शकतो. समजला फॉर्म्युला? फॉर्म्युला नंबर 5. मास काढायचा असेल तर मोलर मासने मल्टिप्लाइड करा. मास काढायचा असेल तर Q upon 96,500 multiplied by mole ratio multiplied by molar mass. संपलं. प्रॉब्लेम फॉर्म्युला नंबर 5. 6. What is this? This is weight of product. आता आपल्याला काय करायचंय? Weight. Suppose two cells containing different electrolytes connected in series. जर या इकडे जो प्रोडक्ट तयार होणार आहे क्लोरीन, याचं वेट किती? इकडे सोडियम प्रोड्यूस होणार आहे, याचं वेट किती? तर आपल्याला वेट किती मिळणार आता? 2. W1 and W2. Mass of the product at electrode of first cell is given by and mass of product liberated at second cell. या दोन हाफ सेल्स आहेत ना. इकडे एका इलेक्ट्रोड्स वर इथे आपण असं म्हणू मास प्रोड्यूस at first electrode. कोणत्या इलेक्ट्रोड वर? पहिल्या. and 7 mass produce at second electrode. मग पहिल्या इलेक्ट्रोड वर काय तयार होतंय आपलं? क्लोरीन. मग किती क्लोरीन तयार होणार? त्याचं मास किती? सेकंड इलेक्ट्रोड वर काय तयार होणार आहे? सोडियम. त्याचं मास किती? मग पहिले आपण मास काढणार ते W1, दुसरे मास काढू आपण ते W2. मग W1 W2 आपण सायमल्टेनियसली काढू शकतो. फॉर्म्युला सेम असेल. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर दिस? अगेन दॅट फॉर्म्युला, बिकॉज मासच काढायचं आहे ना. हाच फॉर्म्युला. फक्त तुम्हाला काय करायचंय? Q upon 96,500 multiplied by mole ratio फर्स्ट. W1 घेताय तर मोल रेशो तुमचं काय फर्स्ट, कारण इकडे मोल रेशो जो असेल तोच इकडे असेल असं नाही.
वेगवेगळ्या रिएक्शन्स मध्ये या इलेक्ट्रोडवर होणारे मोल रेशो वेगळा असेल, इकडे होणारा मोल रेशो वेगळा असेल, म्हणून मोल रेशो 1 मल्टिप्लाइड बाय मोलर मास. कोणाचं मोलर मास 1. तिकडे जो सबस्टन्स असेल, इकडे क्लोरीन आहे तर क्लोरीनचा मोलर मास, इकडे सोडियम आहे तिकडे मोलर मास कोणाचा राहील, सोडियमचा. समजलं? ओके. मग W2 काय लिहिणार, Q अपॉन 96,500 मल्टिप्लाइड बाय मोल रेशो बोला 2. सेकंड. व्हेरी गुड. मोलर मास सेकंड. त्याला शॉर्टकट मध्ये M1 M2 पण लिहू शकतो आपण. मोलर मास M ला M1 घ्या, मोलर मास 2 ला M2 घ्या, झालं. समजलं? दिस इज फॉर्म्युला नंबर 7. नाव फॉर्म्युला नंबर 8, लास्ट फॉर्म्युला. आता स्टोरी बघा, एकदम छान आहे. इकडे जितका फर्स्ट इलेक्ट्रोड जेवढं मास प्रोड्यूस होणार आहे तेवढंच सेकंड वर पण होतं, तेवढंच सेकंड वर पण होतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की W1 इज इक्वल टू W2. हे फायनल राहील. हे काय राहील, फायनल. आणि हे जर असेल तर आपण काय लिहू शकतो, Q अपॉन 96,500 मल्टिप्लाइड बाय मोल रेशो 1 into M1 is equal to Q upon 96,500 multiplied by mole ratio second. Mole ratio second multiplied by M2. This is the formula number 8. Getting my point? 8 फॉर्म्युले संपले. या पद्धतीने क्वांटिटेटिव्ह एस्पेक्ट आहे. या एस्पेक्ट मध्ये आपण 8 फॉर्म्युले कसे फॉर्म होतात हे महत्त्वाचं नाही आहे, फॉर्म्युले लक्षात कसे ठेवायचे ते तुम्हाला मी शिकवले. व्हेरी सिंपल, खूप सोप्या पद्धतीमध्ये. आलं लक्षात? आता स्टॉप करून घ्या. थँक्यू.